उकडलेली बटाटे आणि गव्हाचं पीठ मिक्स केल्यानंतर काय बरं पदार्थ कोणता तयार होईल? अहो, पौष्टिक असा पोटभरीचा पदार्थ तयार होतो आहे. मैत्रिणींनो, झटपट होतं आहे, 15 ते 20 मिनिटामध्ये होणारा पदार्थ, संपूर्ण दिवस मऊसूत राहणारा असा पदार्थ. काय केलं, 4 बटाटे जे आहेत उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली आणि मॅश करून घेतलं. 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कारण गव्हाचं पीठ आणि जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढे बटाटे घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचा बटाटा असेल तर 1 बटाटा पुरेसा आहे 1 वाटी पिठासाठी. आता जे आवडतात ते मसाले, चविष्ट बनवण्यासाठी मसाले तर घालणारच आहोत आपण. चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला. मैत्रिणींनो, याऐवजी थोडीशी मिरची ठेचून घालू शकता, परंतु मी आज हिरवी मिरची नाही तर वापरली, मी कांदा लसूण मसाला वापरला. अर्धा चमचा हळद घालायची, धनेपूड जिरेपूड यामध्येच घालायचं आहे. थोडासा गरम मसाला घालायचा. कोथिंबीर नसल्यामुळे कसुरी मेथी घातली. कसुरी मेथीचा जो स्वाद आहे तोही पराठ्यामध्ये छान लागतो. 2 चमचे साधारणतः कसुरी मेथी थोडीशी हातावरती चुरून घातली. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या त्याही यामध्ये घातलेल्या आहेत. आता आज कांदा नाही बरं का वापरणार, म्हणून लसूण जास्त वापरलं आहे. आणि थोडा चाट मसाला एकत्र थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाण्याचा हात जरा घ्यायचा आणि आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, बटाटे मॅश करून घेतल्यानंतर ओलसरपणा आहे त्यामध्येच पीठ छान एकसारखं मिक्स करून घेते आणि वरून आपल्याला पाणी घ्यायची गरज आहे. थोडं पाणी घ्यायचं आणि चपातीसाठी, धपाट्यासाठी किंवा पराठ्यासाठी कसं जर पीठ भिजवून घेतो ना तसं घ्यायचं. 4 वाट्या जर गव्हाचं पीठ असेल, साधारणतः 1 ग्लास पाणी मला इथे लागलेलं आहे आणि पीठ छान मी सैलसरच भिजवून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदाही वापरू शकता, परंतु मी कांदा वापरलेला नाही. पीठ बघा भिजवून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ जे आहे ते झाकून साईडला ठेवते. म्हणजे पीठ भिजलं की पराठे मऊसूत होतात बघा. दिसायला जितकं ते सुरेख दिसतंय ना, तितकेच पराठे जे आहेत ना चवीला छान लागतात. आता गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि मग आपण आता इथे पराठे लाटून घेऊया. मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा, दोन्ही बाजूनी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने मेथीचे कसे पराठे आपण लाटतो ना तसे लाटून घ्यायचे. जाडसर लाटायचे नाहीत, छान असे पातळच लाटून घ्यायचे. सर्व बाजूने एकसारखे असे छान पातळ होईपर्यंत पराठा लाटून घ्यायचा. थोडं पीठ लावलं ना की पोळपाटालाही चिटकत नाही आणि जेवढे पातळ लाटता येतील ना तितके ते लाटता येतात बघा. कांदा घातल्यानंतर थोडंसं फाटतात, परंतु कांदा जो आपण घातलेला नाही म्हटल्यानंतर छान बघा चपातीसारखे आपल्याला हे लाटता आलेत. तवा पण गरम झाला आहे, वरून थोडंसं तेल सोडते आणि गरम तव्यामध्ये हा पराठा छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा. तेलाऐवजी कसं तुपाचाही वापर करून घेऊ शकता. तव्यामध्ये पराठा टाकला, एका बाजूने थोडा भाजला की त्याची बाजू पलटते आणि दुसऱ्या बाजूने पण छान असा भाजून घेते. अल्टीपल्टी करत दोन्ही बाजूने छान शेकून घेतला बघा. 2 ते 3 मिनटं मी हा पराठा शेकून घेत होती आणि छान मऊसूत झाला आहे आणि खरपूस असा छान असा भाजून घ्यायचा. हा पराठा संपूर्ण दिवस मऊसूत राहतो. प्रवासात घेऊन जाऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, दह्यासोबत खाऊ शकता, तुम्हाला सॉससोबत आवडत असेल तर तसंही खाऊ शकता, एखाद्या भाजीसोबत खाऊ शकता. मैत्रिणींनो, खूप छान असे चवीला लागतात, मऊसूत आहेत आणि अप्रतिम चवीला लागणारे असे हे बटाट्याचे पराठे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.